तर चला शेवटचा पॉइंट आपल्याला या टॉपिक मधून पाहायचा आहे तो म्हणजे क्लास मॅमेलिया. याच्या अगोदर आपण सुपर क्लास टेट्रापोडा पाहिला. In tetrapoda we have seen it is further classified into 4 classes. First one that is class amphibians, second one that is class reptilia, third one is class aves, and last point we have to discuss, or last class we have to discuss, this one is class mammalia. So see, as far as this word mammalia is concerned, it is derived from a word that is mami. Mami means it is breast or nipples. Means the animals which are included in this phylum. The female possesses mammary glands or breast for nourishing young one, for provide nourishment to their young ones, and that is why name it is given mammalia. जे या क्लास मध्ये जे एनिमल्स आहेत या एनिमल्स मध्ये ज्या फिमेल्स आहेत या फिमेल्स मध्ये काय ब्रेस्ट म्हणा किंवा मॅमरी ग्लँड्स म्हणा दे आर प्रेझेंट फॉर नरिशिंग एग वन and hence name it is given mammalia. Now we will discuss the general character. Say this class it includes animals having mammary glands for nourishment of their young ones. This is why the name mammalia it is given. See, this class include animals having mammary glands. Mammary glands म्हणजे यांना आपण काय म्हणतो ब्रेस्ट म्हणतो. Mammary glands means these are milk producing glands. And these mammary glands they provide nourishment of their young ones in early life. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की यांचे जे young ones आहेत यांची सुरुवातीची वाढ कुणावरती होते आईच्या दुधावरती होते. आला लक्षामध्ये. आणि म्हणून यांच्यासाठी मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स असतात. मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड म्हणजे मॅमरी ग्लँड. म्हणजे फिमेल्स फ्रॉम दिस क्लास they shows presence of mammary gland, they shows presence of milk producing gland, and that is why name it is given mammalia. Then second, these animals they are omnipresent. Omnipresent means here we can say that present everywhere. Means they are imported from all types of habitat. अगदी टेरेस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये आहे, ॲक्वॅटिक हॅबिटॅट मध्ये आहे, इवन पोलार आईस कॅप मध्ये सुद्धा काय होतात हे ॲनिमल्स असतात. आलं लक्षामध्ये. तुम्ही पोलार बियर जर पाहिला म्हणजे नॉर्थ पोलला जिथं अतिशय कडाक्याची थंडी आहे तिथं सुद्धा सापडतात. म्हणजे प्रत्येक हॅबिटॅट मध्ये थोडक्यामध्ये काय माहिती का हे ॲनिमल्स सगळीकडे आहे. आलं लक्षामध्ये. सगळीकडे आहे, सगळ्या हॅबिटॅट मध्ये सापडत आहे. म्हणून यांना आपण काय म्हणतो ऑमनीप्रेझेंट. काय म्हणतो ऑमनीप्रेझेंट. आता एक लक्षात घ्या, एखादी व्यक्ती जर सगळ्या प्रकारचं फूड मटेरियल कंझ्युम करत असेल तर त्याला आपण ऑमनिव्होरस म्हणतो. बरोबर आहे. सगळ्या प्रकार बघा, फक्त शाकाहारी खात असेल तर त्याला आपण हार्बिव्होरस म्हणतो, मांसाहारी खात असेल तर कार्निव्होरस म्हणतो. आणि जेव्हा ती व्यक्ती सगळ्या प्रकारचे फूड मटेरियल कंझ्युम करते तेव्हा त्याला आपण ऑमनिव्होरस म्हणतो. म्हणजे सगळ्या प्रकारचं फूड मटेरियल चालतं. तसं हे सगळीकडे सापडतात, कुठेही सापडतात, सगळ्या हॅबिटॅट मध्ये सापडतात. दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर अँड दॅट इज व्हाय दीज आर कॉल्ड ॲज ऑमनिप्रेझेंट. देन नेक्स्ट पॉइंट दॅट इज दे आर मोस्टली टेरेस्ट्रियल. Mostly terrestrial means majority of animals
they live on land, mostly terrestrial. Then say some are aquatic, found in water, and few are aerial and arboreal. आता टेरेस्ट्रियल मेजॉरिटी जेव्हा आपण मोस्टली म्हणतो ना तेव्हा इथे काहीतरी एक्सेप्शन आहे. मोस्टली हे जे एनिमल्स आहेत ते टेरेस्ट्रियल आहेत, मीन्स दे लिव्ह ऑन लँड. सम दे आर फाउंड इन वॉटर, दे आर aquatic, and very few they are aerial in habitat and arboreal in habitat. Aerial means flying mode, आकाशामध्ये संचार करणारे, आणि arboreal means they lives on tree. Arboreal means lives on tree. Then say in this animal limbs are organs of locomotion and used for walking, flying म्हणजे एरियल हॅबिटॅट आपल्या एरिया, फ्लाइंग. देन क्लाइंबिंग म्हणजे आर्बोरियल हॅबिटॅट, जे झाडावरती वगैरे चढतायत, झाडावरती राहतायत. फॉर एक्झाम्पल मंकी, क्लाइंबिंग. देन बरोईंग, फॉर एक्झाम्पल रॅट, तो जमिनीमध्ये बेड करून राहतो. बरोईंग अँड स्विमिंग एक्सेट्रा. तर यांच्यामध्ये देर आर 2 pairs of limbs. किती? 2 pairs of limbs. Limbs they are organs of locomotion, means they are used to move from one place to the another place. आणि हे जे limbs आहेत यांच्यामध्ये limbs कसे सेम limbs they are pentadactyl. means they are having 5 digits. आपले एक्झाम्पल आपल्यामध्ये हाताला 5 बोट आहेत, पायाला 5 बोट आहेत, म्हणजे limbs they are pentadactyl. Limbs they are used for or they helps in walking, flying, climbing, burrowing and swimming. Then next point, that is body is differentiated. Body is differentiated into head, neck, trunk and tail. हे 4 भाग मध्ये काय होते, यांची बॉडी डिफरन्शिएट होते. आधी तुम्ही घरामध्ये मांजर बघा किंवा कुत्रा बघा, तर यांची बॉडी 4 भागांमध्ये डिवाइड होते, हेड, नेक, ट्रंक अँड टेल. देन नेक्स्ट पॉइंट, that is they are homeothermic. That is regulates constant body temperature. आपण मागच्या दिवसात पाहिलं का नाही की बर्ड्स आणि मॅमल्स हे होमिओथर्मिक आहे. होमिओथर्मिक मीन्स दे रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये किती जरी बदल झाला तरी सुद्धा यांच्या बॉडीचं टेम्परेचर काय होते, कॉन्स्टंट राहते. यांना आपण काय म्हणतो, these are called as homeothermic animals. Then next point, that is exoskeleton is present in the form of hairs, then furs, then nails, then hooves and horns, etc. आता एक्झोस्केलेटन म्हणजे सपोर्टिव्ह फ्रेमवर्क आउटसाइड दी बॉडी, बाहेरच्या बाजूने आधार देणारी रचना. आता एक्झोस्केलेटन यांच्यामध्ये हेअरच्या फॉर्म मध्ये आहे, हे बघा हेअर्स. किंवा जनावरांमध्ये जर आपण पाहिलं, जनावरांच्या अंगावरची जी केस आहे किंवा कुत्र्या मांजरीच्या अंगावरची जी केस आहेत त्यांना आपण काय म्हणतो, फर्स म्हणतो. काय म्हणतो, फर्स.
हे नेल्स काय एक्झोस्केलेटन आहे. जनावरांमध्ये हूज आपण पाहिले, हूज म्हणजे जनावरांचा खूर म्हणतो त्याला, काय म्हणतो, खूर, आणि हॉर्न्स म्हणजे शिंग वगैरे, हे सगळं काय यांचं एक्झोस्केलेटन आहे. म्हणजे एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हेअर्स, फर्स, नेल्स, hooves and horns. Then next point, that is skin is glandular. Skin is glandular, having sweat and sebaceous glands. Skin, it is glandular, having sweat and सिबॅसियस. बघा काल आपण मागच्या तासाला बर्ड्स पाहिले. बर्ड्स मध्ये आपण काय पाहिलं, स्किन एकदम थिन आहे, ड्राय आहे, नॉन ग्लॅन्ड्युलर एक्सेप्ट ऑइल ग्लँड्स. आणि या ऑइल ग्लँड कुठे, ऍट दी बेस ऑफ टेल. काय म्हणतो आपण त्यांना काल, आठवतंय का, युरोपायझियल ग्लँड म्हणलो. काय म्हणलो होतो, युरोपायझियल ग्लँड. तर यांची जी स्किन आहे, स्किन ग्लँड्युलर आहे, and shows presence of two types of gland. First one, that is sweat gland, and second one, that is called as sebaceous gland. Sweat gland म्हणजे आपण घाम ग्रंथी म्हणतो. आपल्याला जो घाम येतो का नाही, तो तयार करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्यांना आपण स्वेट ग्लँड म्हणतो. या स्वेट ग्लँड कुठे असतात, दे आर फाउंड इन डीपर पार्ट ऑफ आवर बॉडी. आलं लक्षामध्ये. आणि दुसरे आहे सेबॅसियस ग्लँड. याच्यामध्ये एक ऑइली सबस्टन्स सिक्रेट होतो, त्याला आपण काय म्हणतो, सीबम म्हणतो. तर मॅमल्स मध्ये या दोन प्रकारच्या ग्लँड आहेत, स्वेट ग्लँड आणि सेबॅसियस. नेक्स्ट पॉइंट, दॅट इज मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड. फिमेल मॅमल्स मध्ये ज्या मॅमरी ग्लँड्स तयार होतात किंवा ब्रेस्ट तयार होत आहे, या कुणापासून, स्वेट ग्लँड. म्हणजे जे आपल्या घाम ग्रंथी आहे, या घाम ग्रंथीचंच रूपांतर कशामध्ये होते, मॅमरी ग्लँड मध्ये. म्हणजे मॅमरी ग्लँड दे गेट मॉडिफाईड और मॅमरी ग्लँड दीज आर फॉर्म फ्रॉम स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँडचं मॉडिफिकेशन म्हणजे कोण तयार होईल, मॅमरी ग्लँड. देन नेक्स्ट पॉइंट, दॅट इज एक्सटर्नल इयर. External ear is present. External ear म्हणजे बहुतेक करून आपण पिन्ना म्हणतो. पिन्ना म्हणजे ही कानाची पाकळी म्हणतो. काय म्हणतो, कानाची पाकळी. आता इथं बघा, एक्सटर्नल इयर मॅमल्स मध्ये आहे. आता आपल्यामध्ये बघा एक्सटर्नल इयर, पिन्ना म्हणूया त्याला आपण थोडं वेळ, काय पिन्ना किंवा ही कानाची पाळी म्हणूया. जनावरांमध्ये जातं थोडं दुसरं आणखी तुम्हाला सांगतो, आपल्यामध्ये याची हालचाल होत नाही, पण जनावरांमध्ये जी कानं असतात ना, तुम्ही गाईचा कान बघा, म्हशीचा बघा, शेळीचा, मेंढीचा, कुत्र्याचा, यांची जी कानाची साईज आहे ती आकाराने म्हणजे खूप मोठी असते आणि त्यांचे कान हलतात. आपला कान हलतो का, नाही. आपण याला मुरपू शकतो, पण तो स्वेच्छेने हलणार नाही. जनावरांमध्ये मात्र ते सारखी कानाची काय करतायत, उघड झाड करतायत. म्हणजे लांबी जास्त असते, साईजही मोठी असते पुण्यामध्ये, बाकीच्या मॅमल्समध्ये. आपल्यामध्ये मात्र काय आहे, हा एक्सटर्नल एअर जो आहे ना, एक्सटर्नल एअर कसा आहे, त्याची साईज लहान आहे आणि परत काय आहे की त्याची हालचाल होत नाही. जेव्हा आपण त्याची हालचाल करू तेव्हा ती दुमडल्यावर येते. तर एक्सटर्नल एअर इज प्रेझेंट. एक्सटर्नल एअर म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, दिस वन इज कॉल्ड ॲज पिन्ना. एक्सटर्नल एअर म्हणजे पिन्ना. नंतर याच्यामध्ये नेक्स्ट जनरल कॅरेक्टर, दॅट इज they have heterodont dentition. Heterodont dentition. Hetero means different. म्हणजे मॅमल्स मध्ये there are different types of teeth. आपल्यामध्ये जर पाहिलं तर सेम in human being there are 4 types of teeth. 4 types of teeth. तुम्ही शिकलास
incisors, then canines, premolars, and molars. म्हणजेच काय, मॅमल्स मध्ये हेट्रोडॉन्ट डेंटिशन आहे. हेट्रोडॉन्ट मीन्स teeth they are of different types. आणखी जर एक टर्म आपण याच्यासाठी वापरू शकतो, ह्युमन बीइंग मधले जे टीथ आहेत ते डायफायोडॉन्ट आहे. डायफायोडॉन्ट means there are two sets. One is called as milk teeth and second one that is called as permanent teeth. जे ज्याला तुम्ही दुधाचे दात म्हणता का नाही, ते लहानपणीच पडून जात आहे आणि नंतर मग मात्र काय होत आहे, परमनंट टीथ येत आहे, म्हणून डायफायोडॉन्ट म्हणतो. आणखी एक टर्म याच्यासाठी तुम्ही वापरू शकता, ती म्हणजे ह्युमन और मॅमल्स टीथ दे आर थिकोडॉन्ट. थिकोडॉन्ट means they are present in socket. खोबण असते आणि या खोबणीमध्ये दात काय केला जातो, असं फिट बसवला जातो, म्हणजे they are present in socket, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, थिकोडॉन्ट म्हणतो. ते झालं हेट्रोडॉन्ट डेंटिशन बद्दल. कशाबद्दल, हेट्रोडॉन्ट डेंटिशन. डायफायोडॉन्ट टू सेट. डायफायोडॉन्ट म्हणजे टू सेट, एक म्हणजे मिल्क किंवा टेम्पररी टीथ आणि दुसरा आहे परमनंट टीथ. आणि थिकोडॉन्ट मीन्स दे आर प्रेझेंट इन सॉकेट. तर हेट्रोडॉन्ट डेंटिशन आहे. देन सी आरबीसीज दे आर बायकॉन्केव and enucleated. RBCs are biconcave and enucleated. Enucleated means E means upset. म्हणजे मॅमल्स मध्ये जे आरबीसी आहेत, आता त्याला काही एक्सेप्शन आहे. एक्सेप्ट कॅमल, ऑल मॅमल्स दे हॅव enucleated RBC. म्हणजे फक्त कॅमल मध्ये जे आरबीसीज आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. कॅमल आणि लामा हे दोन एनिमल जर सोडले तर सगळ्या मॅमल मध्ये जे आरबीसीज आहेत त्या कसे आहेत, इन्यूक्लिएटेड आहेत. कसे आहेत, इन्यूक्लिएटेड. म्हणजे न्यूक्लियस इट इज ॲब्सेंट. आणि तसे तुम्ही आरबीसी मध्ये बघा, आरबीसी मध्ये कुठल्याही प्रकारचा सेल ऑर्गॅनेल नाही, एक सुद्धा नाही. तुमचा माइटोकॉन्ड्रिया नाही, गोल्गी बॉडीज नाही, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नाही, लायसोझोम नाही, राइबोझोम नाही, न्यूक्लियस नाही, काही नाही. आरबीसीचं काम म्हणजे निव्वळ साधूसारखं काम आहे. आलं लक्षामध्ये, साधूसारखा खूप मोठा त्याग हे आपल्या आरबीसीने केला आहे. तर आरबीसी बायकॉन्केव्ह आहे, इन्यूक्लिएटेड आहे, म्हणजे न्यूक्लियस नाही. पण दोन एक्झाम्पल सांगितले, कुठले, कॅमल आणि लामा, यांच्यामध्ये मात्र आरबीसी कसे आहे, न्यूक्लिएटेड आहे. देन से नेक्स्ट पॉइंट, ब्लड इज रेड इन कलर. का, तर ब्लड मध्ये जे आरबीसी मध्ये आयर्न कंटेनिंग रेड पिगमेंट आहे आणि हा आयर्न कंटेनिंग रेड पिगमेंट याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज हिमोग्लोबिन. आणि तुम्हाला माहिती आहे ब्लड मध्ये जर हिमोग्लोबिनची अमाउंट कमी असेल तर ॲनेमिया हा आजार होतो. पर्टिक्युलरली फिमेल मध्ये हा प्रॉब्लेम आहे, ॲनेमिया होतो हिमोग्लोबिनची अमाउंट जर कमी असेल. देन नेक्स्ट पॉइंट, दॅट इज हार्ट इज ventral in position and perfectly four chamber. Perfectly four chamber means it is having two auricles which are called as upper chambers and two ventricles which are called as lower chamber. तर यांच्यामध्ये हार्ट वेंट्रल पोझिशन आहे. समोर इकडे बघा, आपलं हार्ट कुठे, इथे समोरच्या बाजूला का पाठीमागे, नाही समोरच्या बाजूला, वेंट्रल इन पोझिशन.
It is perfectly full chamber. Then say respiration occurs by lungs. lungs आपल्यामध्ये काय आहे रेस्पिरेटरी ऑर्गन आणि लंग कुठे हार्टच्या बाजूला इथे बघा हे दोन्ही लंग्स आणि याच्यामध्ये कोणी आपलं दोन्ही लंगच्या मध्ये हार्ट आहे तर लंग्स दे हेल्प इन गॅसियस एक्सेल मीन्स कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन म्हणजे जी गॅसियस एक्सेल आहे कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनची जी देवाणघेवाण आहे किंवा आदला बदल आहे ही कुठनं होते लंग्स मध्ये लंग्स दे आर रेस्पिरेटरी ऑर्गन then say brain is highly developed मॅमल्स मध्ये जो ब्रेन आहे तो हायली डेव्हलप्ड आहे आणि सगळ्या मॅमल्स मध्ये जर कुणाचा ब्रेन हायली डेव्हलप्ड असेल कुणाचा ब्रेन जर सुपेरियर असेल तर तो म्हणजे आपला आलं लक्षामध्ये आणि सुपेरियर ब्रेन मुळेच आपण काय बाकीच्या मॅमल्स पेक्षा पॉवरफुल आहोत आलं लक्षामध्ये बाकीच्या मॅमल्स पेक्षा पॉवरफुल आहोत आपण आज चंद्रावरती जाण्याची तयारी केली बाकीचे ॲनिमल जिथल्या तिथे गाढव सोडलं तर उकिरड्यावर जाणार बरोबर आहे की नाही डुक्कर सोडलं तर ते नालीतच जाणार ते तिथल्या तिथेच आहे आपण रोज नवनवीन शोध लावतोय आपण चंद्रावर चाललोय आलं लक्षामध्ये का सगळ्यात आपला ब्रेन सुपेरियर आहे आणि मी जे म्हणलं ना आता बाकीचे मॅमल्स आपल्यापेक्षा खूप पॉवरफुल आहेत बरोबर आहे अशी कल्पना करा बरं समोरून वाघ आलाय तुम्ही म्हणाल सर पॉवरफुल आहोत तुम्ही जागेवर उभा राहायला पाहिजे पळता होई थोडी होईल बरोबर आहे का नाही भीतीने राळ म्हणून जाईल त्या अर्थानं म्हणलं नाही त्या अर्थानं तो तर आपल्यापेक्षा खूप पॉवरफुल आहे बरोबर आहे का नाही तर आपला जो ब्रेन आहे तो आपला ब्रेन काय आहे सुपेरियर आहे तर यांच्यामध्ये मॅमल्स मध्ये ब्रेन इट इज हायली डेव्हलप्ड देन सी cerebrum consists transverse band of nervous tissue this one is called corpus callosum काय म्हणे त्याला कॉर्पस कॅलोसम आता एक लक्षात सेरेब्रम माहिती आहे तुम्हाला याच्या अगोदर आपण शिकलो सेरेब्रम म्हणजे लार्जर ब्रेन मोठा मेंदू म्हणतो आपण याला आणि सेरेबेलम म्हणजे लिटल ब्रेन लहान मेंदू तर आपला जो सेरेब्रम आहे जो आपला लार्जर ब्रेन आहे आता बघा एका लॉन्जिट्युडिनल फिशरमुळे काय होते याची दोन भागांमध्ये तो डिवाइड होतो आता बघा समजा इथे जर असं आपण कन्सिडर केलं हा आपला सेरेब्रम आहे आणि लॉन्जिट्युडिनल फिशर म्हणजे आपण उभी खाच म्हणतो काय म्हणतो ही उभी खाच या उभ्या खाचेमुळे काय झाले आपल्या मोठ्या मेंदूचे दोन भाग झाले बरोबर आहे असं कन्सिडर करणे हे बघा हे माझं डोकं आहे आतमध्ये मेंदू आहे आलं लक्षात मग इथून काय होतं अशी एक उभी खाच जर दिली तर काय होतंय हा मेंदू दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो एक मेंदूचा उजवा अर्धगोल आणि हा मेंदूचा डावा अर्धगोल यांना आपण सेरेब्रल हेमिस्फिअर्स म्हणतो काय म्हणतो सेरेब्रल हेमिस्फिअर मग हे दोन्ही सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणजे हा मेंदूचा डावा अर्धगोल हा मेंदूचा उजवा अर्धगोल आतल्या बाजूने एकमेकाला कनेक्ट करणारे एक स्ट्रक्चर आहे हे बघा आतल्या बाजूने एकमेकाला कनेक्ट करणारे एक स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज अ कॉर्पस कॅलोसम तर लक्षात आलं का मग सेरेब्रमचे दोन भाग झाले मोठा मेंदू दोन भागांमध्ये डिवाइड झाला उजवा अर्धगोल डावा अर्धगोल आणि हे दोन्ही अर्धगोल आतल्या बाजूने एकमेकाला कनेक्ट करणारे हे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्पस
callosum. Next general character, that is, say, few mammals are oviparous. Oviparous means egg laying. For example, duck-billed platypus. बाकीचे ॲनिमल अंडी घालत नाही, पण काही एक्सेप्शन आहे. तुम्ही गाय, म्हैस, शेळी पुढं रस्त्याच्या कडेला वगैरे अंडी घालताना पाहिले का? नाही ना. ते विविपॅरस आहे. फ्यू म्हणतोय आपण. फ्यू दे आर ओविपॅरस means they are egg laying. Then say some animals have pouches for development of immature young ones, and these are called marsupials. These are called as marsupials. हे बघा, मार्सुपियल त्याचं वेल नोन एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते म्हणजे दॅट इज कांगारू हा काय? मार्सुपियल ॲनिमल आहे. मार्सुपियल म्हणजे यांच्या पोटाकडच्या बाजूने एक पिशवी असते. काय असते? पिशवी असते, पॉच असते, त्याच्यामध्ये त्याचे एंगल्स असतात. म्हणजे ते सुरुवातीला ते स्वतःच्या पायावर उभे राहू पर्यंत ते कांगारू काय करतो? त्या पिलाला पिशवीमध्ये बरोबर घेऊन ठेवते. पाहिलं असेल ना तुम्ही, इव्हन चित्रामध्ये पाहिलं असेल. तर कांगारू हा कोण आहे? मार्सुपियल आहे. मार्सुपियल आहे. नेक्स्ट पॉइंट, that is majority mammals are placental and viviparous. Viviparous means they give birth to young one. आणि यांचे जे young ones आहेत यांची वाढ कुठे होते? आईच्या पोटामध्ये, युटेरस. आपली वाढ कुठे झाली? युटेरस मध्ये. आपण कोण आहे? विविपॅरस. कोण आहे? बहुतेक करून मॅमल जे आहेत ना हे विविपॅरस आहे. तुम्ही गाईनं वासराला जन्म दिलेला पाहिला असेल, म्हशीनं रेडकू जन्माला घातलेलं पाहिलं असेल. ही कुठे वाढतायत? युटेरस. म्हणजे ते विविपॅरस आहे. विविपॅरस. आणि प्लासेंटल म्हणजे आई आणि मूल यांच्यामध्ये कनेक्शन असतं. याला आपण काय म्हणतो? प्लासेंटा. नाळ म्हणतो आपण त्याला. नाळ आलं लक्षामध्ये? सुरुवातीला आपल्याला जे काही फूड मटेरियल आहे ते आईच्या ब्लड मधून या प्लासेंटाच्या माध्यमातून मिळतं. आणि आपल्या ब्लड मध्ये जे काही वेस्ट मटेरियल तयार होईल ते आपण आईच्या ब्लड मध्ये कुणाच्या माध्यमातून देतो? प्लासेंटा. आलं लक्षात? ऍक्च्युअली हा टेम्पररी ऑर्गन आहे. काय? टेम्पररी ऑर्गन आहे. तर मेजॉरिटी मॅमल्स दे आर प्लासेंटल अँड विविपॅरस. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहूयात. आता एक्झाम्पल तशी तर सांगण्याची गरज नाही, पण तरी बघूयात आपण एक फॉर्मॅलिटी. फॉर एक्झाम्पल बॅट, अनदर एक्झाम्पल व्हेल, नेक्स्ट एक्झाम्पल ह्यूमन बीइंग्स. नेक्स्ट एक्झाम्पल रॅट. टेक्निकल टर्म आपण वापरतो रॅटस. आलं लक्षामध्ये? रॅटस. देन मंकी. याच्यासाठी एक टर्म आपण वापरतो मकाका. टेक्निकल टर्म. देन एलिफंट. याच्यासाठी टर्म आपण वापरतो एलिफस. देन हॉर्स, घोडा. इक्वस हे टर्म आपण वापरतो. किंवा कॅमल घ्या.
कॅमेलस, कॅमेलस किंवा प्रोटोप्टेरस घ्या, प्रोटोप्टेरस. काय म्हणतो त्याला आपण? फ्लाइंग फॉक्स म्हणतो. काय? फ्लाइंग फॉक्स. ओव्हिपॅरसचं एक्झाम्पल आपण घेऊयात. कुठलं? ओव्हिपॅरस. कुठलं एक्झाम्पल पाहिलं आपण? डक बिल्ड प्लॅटिपस, डक बिल्ड प्लॅटिपस ओव्हिपॅरस. मार्सुपियलचं एक एक्झाम्पल घेऊया. मार्सुपियल्स. काय एक्झाम्पल? कांगारू. काय एक्झाम्पल? कांगारू. So these are certain examples. आलं लक्षामध्ये? बॅट, whale, human being, rat, monkey, elephant, horse, camel. Then said, flying fox, oviparous, duck-billed platypus, marsupials, kangaroo. मला वाटतं आणखी एक त्यांनी दोन एक्झाम्पल दिले बघा. डॉग, डॉग टेक्निकल टर्म आहे याच्यासाठी कॅनिस, आणि कॅट याच्यासाठी एक टेक्निकल टर्म आहे पेलिस. आता हे काही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, पण एक माहितीसाठी असावं. तर हे झाले याचे जनरल कॅरेक्टर्स. परत एकदा बघा, या क्लासमध्ये जे ॲनिमल्स आहेत यांच्या ज्या फिमेल्स आहेत यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स दे आर प्रेझेंट फॉर नरिशमेंट ऑफ देअर यंग वन्स. ऑमनी प्रेझेंट आहे, प्रेझेंट एव्हरीवेअर, मोस्टली टेरेस्ट्रियल, बहुतेक करून जमिनीवरती राहतात, काही पाण्यामध्ये राहतात आणि काही थोडे असे आहेत ते हवेमध्ये संचार करतायत, काही झाडावरती राहतायत, त्यांना आपण आर्बोरियम. लिम्स यांच्यामध्ये फोरलिम्ब, हाइंडलिम्ब आहे. दे आर ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन यूज्ड फॉर वॉकिंग, फ्लाइंग, क्लाइंबिंग, बरोइंग, स्विमिंग. बॉडी चार पार्ट मध्ये डिफरन्शिएट होते, हेड, नेक, ट्रंक अँड टेल. फक्त आपल्याला सिद्धी नाही, कधी काय होती गळून पडली. दे आर होमिओथर्मिक, जे रेग्युलेट कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. Exoskeleton in the form of hair, furs, nails, hooves and horns. Then skin, it is glandular, having sweat, sebaceous gland, आणि mammary gland कुणापासून तयार होतात? sweat gland पासून. External ear आहे, पिन्ना कानाची पाळी आहे. Heterodont dentition, दात वेगवेगळ्या प्रकारचे, चार वेगवेगळ्या प्रकारचे दात आहेत. Incisor, कॅनाइन्स, प्रेमोलार आणि मोलार. परत आपण ह्यूमन फिजिओलॉजी मध्ये जे ह्यूमन न्यूट्रिशन मध्ये पाहणार आहोत टीथ बद्दल. आरबीसीज बायकॉन्केव्ह इन्यूक्लिएटेड, ब्लड रेड इन कलर, हिमोग्लोबिन प्रेझेंट, हार्ट वेंट्रल इन पोझिशन, परफेक्टली फुल चेंबर, रेस्पिरेशन लंगच्या मध्ये, ब्रेन हायली डेव्हलप्ड आणि दोन मेंदूचे अर्धगोल, मोठ्या मेंदूचे दोन अर्धगोल एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी काय आहे? कॉर्पस कॅलोसम. आणि कॉर्पस कॅलोसम फक्त मॅमलच्याच ब्रेन मध्ये, बाकी कुणाच्याच नाही. फ्यू आर ओव्हिपॅरस, काही एक लेइंग आहे, डक बिल्ड प्लॅटिपस. आणि कांगारू सारख्या काही ॲनिमल मध्ये त्यांच्या यंगवनच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या पोटाच्या बाजूने एक पिशवी असते, पॉच लाईक स्ट्रक्चर, त्यांना आपण मार्सुपियल्स म्हणतो. आणि मेजॉरिटी मॅमल्स काय? प्लॅसेंटल अँड विविपॅर. Thus here we have completed this topic. आलं लक्षामध्ये? याच्यामध्ये तुमचं 11चं टेक्स्ट बुक आणि NCERT ची लाईन टू लाईन एकही पॉइंट जर राहिला असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा. एक सुद्धा पॉइंट आपण ठेवलेला नाही. अगदी झाडून पुसून लाईन टू लाईन, पॉइंट टू पॉइंट एक एक एक्झाम्पल आपण काय केलंय? डिटेल मध्ये घेतले. आता याच्यावरती तुमची मी एक नीटचा पेपर घेतो, ते तुम्हाला लवकरच सांगतो कधी घ्यायचा आहे, पण अभ्यास करा. हे व्हिडिओ काय करा, पुन्हा 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 बघत चला. आलं लक्षामध्ये? आणि तुम्हाला अगोदर सांगितले व्हिडिओ बघताना तुमच्याकडे टेक्स्ट बुक ठेवा. आलं लक्षामध्ये? टेक्स्ट बुक याच्यासाठी ठेवा की लाईन टू लाईन कव्हर झाले का नाही ते बघा. मी यासाठी सांगत असतो टेक्स्ट बुक जवळ असू द्या, मला काही याच्यात फाळका मारायचा नाही. आलं लक्षामध्ये? ते झालं आपलं या टॉपिक बद्दल. पुढच्या तासाला आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत.